दरोड्यातील संशयित मौला जमादार जामिनावर. सांगोला सोलापूर हायवेवरील दरोडा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इचलकरंजीतील मौला जमादार यास पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. 21 मार्च 2026 रोजी गांधीनगर येथील व्यावसायिक हे पत्नी व चालकासह चारचाकी वाहनातून लातूरकडे जात असताना सांगोला सोलापूर ब्रिज पुढे नंबर प्लेट नसलेल्या काळ्या महिंद्रा थारने त्यांच्या वाहनाला अडविले. वाहनातील 5 जणांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत डिकीत ठेवलेली रोकड लुटल्याची फिर्याद सांगोला पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. टोल नाक्यावरील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी इचलकरंजीतील महिंद्रा थार मालक मौला जमादारसह कोल्हापूर जिल्ह्यातील 2 व सांगली जिल्ह्यातील एका आरोपीस अटक केली. एक आरोपी अद्याप फरार आहे. मौला जमादार याच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी बाजू मांडली. संशयावरून अटक, फिर्यादीत नाव नसणे व ओळख परेड मुद्दे ग्राह्य धरून न्यायालयाने 6 मे 2026 रोजी जामीन मंजूर केला. ॲडव्होकेट यासीन पेंढारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट झईद मुल्ला व अजीज नदाफ यांनी सहकार्य केले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.